तर आज मी कोपरगावच्या रेल्वे स्टँडला कशाला आलो आणि मी कुठं निघालो चला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो। तर हॅलो हाय नमस्ते, मी सिद्धू। आता तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या रेल्वे स्टँडवर येईल। त्या रेल्वे स्टँडवर इतका पाऊस लागला काय सांगावं तुम्हाला, आणि त्याच्यात अर्धा एक तास रेल्वे लेट आली। डायरेक्ट डोकं फिरलं हो माझं, आणि मग कितीतरी टाइम रेल्वेची वाट पाहू आली बो एका वरची ही रेल्वे। म्हणलं चला रेल्वे जाऊन बसून घेऊ, पण ती पण इतकी गज भरली तिकडे उभं राहायला जागा नाही। आता तर फार डोकं सटकलं होतं भाऊ, काय करावं काय नाही, डायरेक्ट डोकं फिरलं। तसं मी पहिल्यांदाच रेल्वेत बसलो होतो, मला काय एक्सपिरियन्स नव्हता जास्त। दाटी माटी करून एका ठिकाणी बसलो, आणि बसलो माहिती कुठं, डायरेक्ट रेल्वेच्या दरवाज्यात। नाद करती का ती हवाच झाली भाऊ, नाद करती का नाद करती, आणि कडाला बसून इतकी मजा येत होती, नुसता खुश होतो भाऊ मी। आणि आज चला तुम्हाला सांगून देतो मी कुठे चाललोय। तर पब्लिक तुमचा हा शिर्डीचा ब्लॉगर चाललाय डायरेक्ट कुठं, चला तुम्ही सांगा बरं कमेंट मध्ये। जाऊ दे भाऊ सांगून देतो का मी चाललोय आता डायरेक्ट शेगावला। इडे डोंगर लय भारी होतं भाऊ, घरी बसू बसू लय कटा आला। जाय कॉलेजला ये घरी, जाय कॉलेजला ये घरी, मग कटा आला घरी। इकडून तिकडून भेटली होती जागा एका ठिकाणी। इकडे 4 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत अजून मी ट्रेन मध्ये बसले। मग काय डायरेक्ट ट्रेन मध्ये उतरलो खाली शेगाव नगरीत। गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत फायनली पोहोचलोच मी। आणि इकडे शेगावचं रेल्वे स्टेशन इतकं मोठं होतं, तिथून बाहेर निघूस तर माझे पाय दुखून गेले भाऊ, डायरेक्ट विषय हाड। आणि तुम्ही कधी शेगावला येईल का नाही मला कळलं टपाटपा सांगा बरं का। मग काय एक रेल्वे पाहिली, नाही रेल्वे नाही पाहिली, एक रिक्षा पाहिली, डायरेक्ट रिक्षात जाऊन बसलो। डायरेक्ट गेलो पाहुण्यांची तिथं, रिक्षाला भारी होतं डायरेक्ट लाइटिंग वेटिंग, मला तर फुल मजा येत होती। छत्रपती शिवाजी महाराज की जय कमेंट मध्ये टपकन लिहून टाका बरं पब्लिक। तेवढ्यात आपल्याला काका भेटले, डायरेक्ट त्यांच्या मागे गेलो नाही का। आता काय पब्लिक शेगावची पाहत असं, त्यांना माझी भाषा काही कळायची नाही थोडीफार, मग काय तरी समजून घ्या। पुढे शेगावात आमच्या सोबत काय झालं ते पाहण्यासाठी पुढच्या भागात पावर का पब्लिक, आणि फॉलो करून घ्या।